कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज सकाळपासून पावसाच्या सरी सुरूच आहेत। कोकणातील सावंतवाडी, कणकवली, कुडाळमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। सध्या कोकणामध्ये पावसाची काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। बघूया। कोकणात मान्सून दाखल झालेला आहे। आज म्हणजे 24 तासाच्या आत महाराष्ट्रात दाखल होणार होता मान्सूनचा पाऊस, तो आता कोकणात दाखल झालेला आहे। सकाळी सिंधुदुर्गाच्या या आपण कणकवलीमध्ये आहोत। सकाळी सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये बघितलं हे पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि त्यानंतर कुठे ना कुठेतरी पाऊस सुरूच आहे। एकंदरीत इथे ढगाळ देखील वातावरण आहे। सध्या आपण पाहतो आहोत की मान्सूनचा जो पाऊस आहे सुरू झालेला आहे। आता मे महिन्यामध्ये हा पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे प्रशासनाची एकंदरीत तारांबळ उडाली होती। आपण पाहतो आहोत की या ज्या भात पेरणीचे आहे ते देखील शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे आणि इथे जो जे मळे आहेत, जे शेताचे मळे ते देखील पाण्याने आता भिजलेले आहेत। शेतीला काही शेतकरी सुरुवात करतील एकंदरीत, त्यामुळे मान्सूनचा जो पाऊस आहे तो एकंदरीत आता दाखल झालेला आपल्याला इथे दिसत आहे आणि पावसाच्या सरी ह्या सुरूच आहेत। ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याला जारी केलेला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि काही ठिकाणी जो मुसळधार पाऊस आहे, अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील प्रशासनाने वर्तवली आहे। त्यामुळे एकंदरीत पाऊस आता कोकणामध्ये सुरूच आहे आणि दुसरं बघितलं तर कोकण किनारपट्टीला देखील अलर्ट प्रशासनाने जाहीर केलेला आपल्याला दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। Thank you.